नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या काकडे बॅटरी सर्व्हिसेसला. आज परत एकदा जुन्या मॉडेलची 230 एम्पियरची ॲम्ब्रॉनची बॅटरी आली आणि ती आपल्याला चेक करायची. पण ती कशी चेक करायची? आधी सर्वप्रथम त्याला चार्जिंग करायची. चार्जिंग केलं त्याला ग्रॅव्हिटी येऊन द्यायची. ग्रॅव्हिटी आल्यानंतर त्याचा बॅकअप काढायचा, नंतर त्याचा रिपोर्ट काढायचा. त्यासाठी ही बॅटरी आलेली आहे. बघा, ही आहे 230 एम्पियर 220 एम्पियरची बॅटरी. जुनं मॉडेल आहे, 220 एम्पियरची बॅटरी आहे. आता हिला बघा, इथं थोडंसं ॲसिड पिसिड ॲड करून. तर आता आपल्याला त्याची करायची पहिल्यांदा ग्रॅव्हिटी चेक. तर बघू आता ह्याला ग्रॅव्हिटी आहे का नाही. तर ग्रॅव्हिटी जर असेल तर ह्याला चार्जिंग लावायची गरज नाही. जर ग्रॅव्हिटी नसेल तर मग चार्जिंग लावून वॉटर पिटर टाकून नंतर परत हे करायचं ह्याला. आता याचा बघूया ग्रॅव्हिटी आहे का नाही ह्याला. तर पाण्याची वॉटर तर पाणी पण आहे याच्यामध्ये. तर याची ग्रॅव्हिटी चेक करूया आपण. याच्यात काय म्हणते बघूया, सेल काय म्हणतोय. अरे पाणीच नाही काय, इथं कोरडं पडलंय. फुल ग्रॅव्हिटी या सेलला जर ग्रॅव्हिटी आहे तर आता अजून बघूया आपण सगळ्याच ग्रॅव्हिटी खोलून. लॉक झालंय, ह्याला लॉक काढू आता आपण. आता हे तिन्ही पण आपण खोललेले आहे आणि आता ह्याला आपले पूर्ण तिन्ही सहा बी सेल चेक करायचे. तर बघूया आता ह्याच्यामध्ये किती ग्रॅव्हिटी आहे. तर ह्याच्यामध्ये आहे थोडीशी ग्रॅव्हिटी आहे आणि ह्याला फुल ग्रॅव्हिटी आहे. दुसरा सेल झाला हो, दुसरा तिसरा. एकात डिस्टिल वॉटर नाही आहे, त्यात आता ॲड करून ह्याच्यात पण पाणी नाही आहे. ह्याला पण फुल ग्रॅव्हिटी आहे. 2 सेल तर ओके दाखवले. तिसरा सेल तीन सेलमध्ये पाणी नाही. 1 2 3 मध्ये पाणी नाही. तर ह्या 3 मध्ये पाणी आहे. ह्याला ग्रॅव्हिटी पण आहे. आता ह्याला पाणी टाकून ग्रॅव्हिटी चेक करायची. आता पाणी टाकून चार्जिंग लावा डायरेक्ट. आता याला चला आता चार्जिंग लावूया. आता हे बघा, हे आहे आपलं स्वस्तिकचं डायरेक्ट मोठं मशीन. त्याला लावायचं आपलं चार्जिंगला. हे आहे थर्मोमीटर. तर आता लाईट तर गेलेली, पण आता याला चार्जिंग लावण्यासाठी आपण घेऊया पाठीमागे डायरेक्ट. चार्जिंगला लावल्याची आता 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 सुरू करायची बेटा. हे झालं चालू. चार्जिंग स्पीड बघा, हाय स्पीड चालू. बॅटरी चार्जिंग मोड ओके 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 झाली बॅटरी चार्जिंग. शुरू करेंगे शॉर्टकट 13.7. बॅटरीमध्ये पूर्ण लेवल केली आहे, प्लस मायनस हिमाचल. सुरू झालं आता आपलं चार्जिंग. डायरेक्ट उद्या सकाळी किंवा मग संध्याकाळी चेक करायचं एकदा चार्जिंग झाली की नाही. झाली चार्जिंग ठीक आहे, नाही तर मग डायरेक्ट बॅटरीचा बॅकअप काढायचा आहे. चल आता बघू आपण नंतर. तर फायनली आपली बॅटरी चार्जिंग झाली की नाही ते चेक करूया आपण पहिल्यांदा. तर ह्याच्यामध्ये चार्जिंग झाली 12.85. म्हणजे बॅटरी चार्जिंग जवळपास फुल झालेली आहे. तर आपण याला लोड टेस्ट वगैरे चेक करूया, नंतर याची ग्रॅव्हिटी चेक करूया आणि त्याच्यानंतर बॅकअप काढूया. 220 एम्पियरची बॅटरी आहे पहिली. तर 220 एम्पियरचा याला लोड देऊया आता टेस्टिंगमध्ये. याच्यात तर जवळपास डायरेक्ट कुणाची कोणती गाडी? 16-17 तासानंतर आज आपली बॅटरी चार्जिंग झाली आणि या बॅटरीचं करायचं आपल्याला बॅकअप. तर आपण काल सकाळी लावली होती चार्जिंगला आणि आज डायरेक्ट 10-11 वाजता काढली. याची ग्रॅव्हिटी चेक करूया. ग्रॅव्हिटी तर पूर्ण चांगली आली अजून. तर 6 पण फेजची बघूया आपण. ह्याला पण ग्रॅव्हिटी आली दुसऱ्या सेलला. हे तिसरा सेल.
याला पण ग्रॅव्हिटी आली आहे. चौथा शेल, याला पण ग्रॅव्हिटी आली. याला पण ग्रॅव्हिटी आली आहे पूर्ण. ह्याला पण पूर्ण ग्रॅव्हिटी आलेली आहे. तर आता ह्याचा बॅकअप काढूया आपण. आता 5-6 सेलला पण ग्रॅव्हिटी पूर्ण आलेली. तर ह्याचा आता बॅकअप काढायचा आपल्याला. युनिटर लावलेला आपण. तर हे युनिटर आहे UPS आणि हे आपलं लोड. ह्याला आपण 300-400च्या लोडनं बॅकअप काढूया. 800 जास्त होते खूपच. युनिटरसाठी चेकिंगसाठी आणलेलं होतं. पण आता आपण हे लावलं युनिटर. आता हे झालं 200, हे झालं 400. 400 किती वेळ चालतं ते चेक करूया. हे लावलंय बॅकअपला आपण. बॅटरी शक्यतो जास्त तर लोड मशीनवर चेक केली तर खराबच दाखवते. पण तरी पण आता ग्रॅव्हिटी आली, उतरली लगेच. लो बॅटरी. लो बॅटरी दाखवलं म्हणजे बॅटरी पूर्ण कम्प्लिटली फायनली पूर्ण खराबच आहे. काय अर्थच नाही चेक करण्यात. आता तरी एकदा लोड टेस्टनं चेक करूया बॅटरीमध्ये चार्जिंग किती नाही तर. कारण बॅटरीमध्ये चार्जिंग फुल झाली होती पण बॅटरी खराब असल्यामुळं डायरेक्ट लो होऊन गेली. बारा पॉईंटवर आली डायरेक्ट. बॅटरी पूर्ण कम्प्लिटली खराबच आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट सांगून टाकायला का आता ही बॅटरी पूर्ण सेटअप खराबच निघाला आहे.